नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 30 मे. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात. 30 मे 1826 रोजी कलकत्ता इथून उदंत मार्तंड हे पहिलं हिंदी भाषेतलं वृत्तपत्र प्रकाशित झालं. त्यामुळे हा दिवस हिंदी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. पंडित जुगल किशोर शुक्ल यांनी कलकत्त्याहून साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून याची सुरुवात केली. ते स्वतः त्याचे प्रकाशक आणि संपादकही होते. हे उदंत मार्तंड वृत्तपत्र दर आठवड्याला मंगळवारी वाचकांपर्यंत पोहोचत असे. त्याच्या पहिल्या अंकाच्या 500 प्रती छापल्या गेल्या होत्या. वृत्तपत्रात खडी बोली आणि ब्रज या दोन्ही भाषांचं मिश्रण वापरलं गेलं, ज्याला संपादकांनी मध्य भारतीय भाषा म्हटलं. उदंत मार्तंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या जाचक धोरणांविरुद्ध लेख प्रसिद्ध झाले. त्यामुळे त्याच्या प्रकाशनात अनेक प्रकारचे अडथळे येऊ लागले. ते हिंदी भाषेत असल्यानं कलकत्त्यात वाचकांची संख्या कमी होती. त्यामुळे ते पोस्टानं इतर राज्यात पाठवावं लागत असे. ही प्रक्रिया खूपच खर्चिक ठरत होती. त्यानंतर जुगल किशोर यांनी ब्रिटिश सरकारला टपाल दरात काही सवलत देण्याची विनंती केली, परंतु ब्रिटिश सरकार त्यासाठी तयार नव्हतं. शेवटी 19 डिसेंबर 1827 रोजी उदंत मार्तंडचं प्रकाशन अवघ्या 19 महिन्यांनी थांबवावं लागलं. 30 मे 1987 रोजी गोवा हे भारताचं 25वं राज्य बनलं. हा दिवस गोवा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. गोव्यावर अनेक वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झालं. ऑपरेशन विजय अंतर्गत 18 डिसेंबर रोजी भारतीय सैन्यानं पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोवा, दमण आणि दीववर हल्ला केला. त्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मेन्यू वास्लो डी सिल्वा यांनी भारतासोबत आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली आणि अशा प्रकारे भारतानं गोवा, दमण आणि दीव मुक्त केलं. पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्यानंतर गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला, जो 30 मे 1987 रोजी बदलला गेला आणि त्याला स्वतंत्र प्रदेशाचा दर्जा मिळाला, ज्यामुळे गोवा भारताचं 25वं राज्य बनलं. मात्र दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेशच राहिले. 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. 2014 नंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झाली नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 2014च्या निकालापेक्षा मोठा विजय मिळवला. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षानं 303 जागा जिंकल्या होत्या, तर NDA आघाडीनं 353 जागा जिंकल्या होत्या. 7 टप्प्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे 2019चे निकाल 23 मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या होत्या. या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीनं 91 जागा जिंकल्या होत्या, तर इतर पक्षांनी 98 जागा जिंकल्या होत्या. मोदी सरकारनं या 10 वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवणं ते अयोध्येत राम मंदिर उभारण्यासारख्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचा समावेश आहे. शीखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांचं 30 मे 1606 रोजी बलिदान झालं. त्यांनीच अमृतसरमधील श्री हरमंदिर साहिब गुरुद्वाराची पायाभरणी केली, ज्याला आज सुवर्ण मंदिर म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की या गुरुद्वाराचा नकाशा स्वतः अर्जुन देव यांनी बनवला होता. अर्जुन देव यांचं धर्माप्रती समर्पण, शुद्ध अंतःकरण आणि कर्तव्याची निष्ठा पाहून 1581 मध्ये त्यांना 5वे धर्मगुरू म्हणून गादीवर बसवण्यात आलं. पुढे अर्जुन देव यांना मुघल आक्रमक जहांगीरच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं. 1605 मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर खुसरो मिर्झा आणि जहांगीर यांच्यात उत्तराधिकारासाठी लढा सुरू झाला. जहांगीर आग्र्याच्या गादीवर बसल्यानंतर खुसरोनं बंड केलं आणि तो लाहोरच्या दिशेने निघाला. वाटेत तो तरण तारण इथं थांबला. तिथं त्याची भेट गुरु अर्जुन देव यांच्याशी झाली. खुसरोनं यापूर्वीही अकबरासह गुरु अर्जुन देव यांची भेट घेतली होती. काही दिवसांनी जहांगीरच्या सैनिकांनी खुसरोला पकडलं. त्यालाही जहांगीरच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं. मात्र जहांगीरला जेव्हा अर्जुन देव यांच्याविषयी कळलं, तेव्हा त्यानं त्यांनाही कैद केलं आणि लाहोरच्या अंधार कोठडीत ठेवलं. त्यांचा अतोनात शारीरिक छळ करण्यात आला. त्यांना गरम कढईत बसवून गरम वाळूनं अंघोळ घालण्यात आली. त्यामुळं त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. गुरु अर्जुन देव यांच्यानंतर गुरु हरगोविंद सिंग शीख धर्माचे पुढचे गुरु झाले. 30 मे 1981 रोजी बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान
यांची दक्षिण पूर्वेकडील चितगाव शहरात हत्या करण्यात आली। त्यांच्या खुनाच्या 4 दिवस आधी त्यांनी चितगावचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल मंजूर यांची बदली केली होती। राष्ट्रपतींच्या या निर्णयाचा मंजूर याला प्रचंड राग आला आणि त्यातूनच राष्ट्रपतींच्या हत्येचा कट रचला गेला। गुप्तचर यंत्रणांना मंजूरच्या नाराजीची माहिती होती, त्यामुळे त्यांनी जियाउर रहमान यांना चितगावला जाण्याची योजना पुढे ढकलण्याची विनंती केली, परंतु जिया यांनी हे मान्य केलं नाही आणि ते चितगावला पोहोचले। 30 मे रोजी हल्लेखोरांनी राष्ट्रपती राहत असलेल्या सरकारी अतिथीगृहावर हल्ला केला। राष्ट्रपती जियाउर रहमान एका खोलीतून बाहेर आले तेव्हा समोरून आलेल्या हल्लेखोरानं त्यांच्यावर मशीन गननं गोळीबार केला। या हल्ल्यात राष्ट्रपतींचा जागीच मृत्यू झाला। अवघ्या 20 मिनिटात बांगलादेशच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्याच लष्कराच्या सैनिकांनी हत्या केली। शेख मुजीबुर रहमान यांच्यानंतर हत्या झालेले जिया हे बांगलादेशचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते। 30 मे 1998 रोजी अफगाणिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण भूकंप झाला। तखार प्रांतात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी होती। या घटनेत 4000हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 10,000हून अधिक लोक जखमी झाले। ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तानमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र अफगाणिस्तानातच सर्वाधिक विध्वंस झाला। तर हे होते आजचे दिनविशेष। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला आपला अभिप्राय नक्की कळवा। आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी YouTube चॅनल। धन्यवाद।